नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपला वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन आणि सॉलिड वेट मॅनेजमेंट हे कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या पार्ट 2 मध्ये जाणार आहे. तर पार्ट 2 मध्ये काय काय येतो? तर पार्ट 2 मध्ये मेनली वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग सोबत आपण डील करतो. तर वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये मेनली 4 पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर पहिला आहे क्वालिटी अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिवेज. जसं की आपण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये क्वालिटी पॅरामीटर्स बघितलं होतं, त्याच्यामध्ये फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल बघितलं होतं आणि क्वालिटीज अनालाइज केलं होतं आपण वॉटरची. त्याप्रमाणे तसं सिवेजची काही क्वालिटी आणि कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघावं लागतो. पुढचा टॉपिक आहे सिवेज सिस्टम. म्हणजे सिवेज सिस्टम कसा आहे, ड्रेनेज सिस्टम कसा आहे, आपण कुठल्या मेथडनी वॉटरला हे करणार आहे आणि काही सिव्हिअर अपॅरेंटस जे आहेत त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहे. रिव्हिजन कोर्स असल्यामुळे मी थोडं शॉर्टमध्ये घेतलेलं आहे, कारण माडाच्या एक्झामसाठी फक्त 10 दिवस राहिलेला आहे. त्यासाठी ही लेक्चर मी 1 ते 2 लेक्चरमध्ये वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग संपवणार आहे. सो ह्यामध्ये जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेवढेच असणार आहे. तिसरा आहे ट्रीटमेंट ऑफ सिवेज. तर आपण आता सिवेज सगळं होममधून आपण कलेक्ट केलेलं आहे, तर आता त्याच्यावरती काय काय ट्रीटमेंट द्यायचं आहे आणि कुठले कुठले ट्रीटमेंट युनिट्स आहेत. जसं की आपण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये बघितलं होतं काही ट्रीटमेंट प्रोसिजर होतं, त्याच टाईपमध्ये सिवेजसाठी सुद्धा काही प्रोसिजर आहे आणि ट्रीटमेंट युनिट्स आपल्याला डिझाईन करावा लागतो आणि त्यांचे प्रोसिजर आणि प्रोसिजर आपल्याला माहीत पाहिजे. चौथा आहे डिस्पोजल ऑफ सिवेज ट्रीटमेंट. वॉटर सप्लायमध्ये जी आउटपुट होतं ती डायरेक्टली ड्रिंकिंग वॉटर होतं आणि त्याच्यामध्ये काही वेस्ट प्रोड्यूस होत नव्हतं. वेस्ट फक्त स्लज प्रोड्यूस होतो. ते स्लज आपण डायरेक्टली डम्पिंग करू शकतो. पण सिवेजमध्ये जी आहे ती त्यामध्ये काही जी नाईट सॉइल्स पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये 99.9% वॉटर जरी असलं तर बाकी जी 1% अप्रॉक्सिमेटली 0.01% जी काही वेस्ट येतो त्याला आपल्याला डिस्पोज करावं लागतं. ती ऑर्गॅनिक मॅटर असतो, त्याला आपण डिकम्पोज करावं लागतो किंवा काही त्याच्यामध्ये अनरिमूव्हेबल केमिकल्स असतात, त्यासाठी आपल्याला त्यांना वेगळं डिस्पोजल करावं लागतं. ते डिस्पोजल मेथड सुद्धा आपण बघणार आहे. तर चला मग चालू करूया क्वालिटी अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिवेज. तर पहिल्यांदा आपल्याला रिफ्यूज रबिश म्हणजे काय, काही टर्म्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा रिफ्यूज म्हणजे काय, नॉन ऑर्गॅनिक वेस्ट इन फॉर्म. म्हणजे जी काही नॉन ऑर्गॅनिक वेस्ट आहेत जसे की पेपर्स थोड्या बायोडिग्रेडेबल आहेत पण नॉन ऑर्गॅनिक सुद्धा आहेत. प्लॅस्टिक्स हे सगळं नॉन ऑर्गॅनिक फॉर्म ऑफ वेस्ट आहेत. नंतर आहे रबिश इनऑर्गॅनिक वेस्ट आहेत. मध्ये ऑर्गॅनिक वेस्ट सोडून बाकी जे सगळं होतं ते सगळं रिफ्यूज आहे. मध्ये इनऑर्गॅनिक वेस्ट जे आहेत, नॉन ऑर्गॅनिक मध्ये बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल बी इन्क्लुडेड असतात, पण मध्ये फक्त इनऑर्गॅनिक म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल असतात. फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिक्स हे सगळं मध्ये कन्सिडर करू शकतो आपण. नंतर आहे सॅनिटरी सिवेज मध्ये काय काय इन्क्लूड होतं. एक आहे डोमेस्टिक, जी काय आपलं किचन वेस्ट आणि बाथरूम मधले जी काही लिक्विड वेस्ट आहे, आपण क्लोथ वॉश केल्यानंतर किंवा वॉशरूमला जाऊन आल्यानंतर किंवा बाथ केल्यानंतर जी काही वॉटर आहे त्याला आपण डोमेस्टिक सिवेज म्हणतो. आणि इंडस्ट्रीमध्ये जी काही त्यांनी वॉशिंग प्रोसेसमध्ये यूज केलेला असतो त्याच्यामध्ये केमिकल्स टाकून त्यांनी वॉशिंग प्रोसिजर किंवा त्यांचं बाकी काही प्रोसिजर असतात ती त्याच्यामध्ये वापरून जी काही नंतर त्यांचं वॉटर आउटपुटमध्ये येतो ती सगळं त्यांचं इंडस्ट्रियल सिवेज असतो. चौथा आहे सलेज, लिक्विड वेस्ट फ्रॉम बाथरूम अँड किचन. डोमेस्टिकमध्ये आपण स्पेसिफिकली बाथरूम आणि किचन म्हणजे वॉशिंग पर्पजसाठी जी काय आपण वेस्ट काढलेला आहे, वॉशिंग युटेन्सिल्स असू दे, वॉशिंग क्लोथ्स असू दे, ते सलेजमध्ये काउंट केला जातो. ड्राय वेदर फ्लो म्हणून एक टर्म आहे, त्याला आपण DWF मध्ये सुद्धा रिप्रेझेंट केलेलं आहे पुढं. तर ड्राय वेदर फ्लोला सॅनिटरी फ्लो जनरेटेड इन एनी सीझन आहे. नावावरून आपल्याला वाटतं की इन समर सीझन फक्त, पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सॅनिटरी सिवेज फ्लो इन एनी सीझन. म्हणजे सिवेज फ्लो समरमध्ये असू दे किंवा विंटरमध्ये असू दे. समरमध्ये कमी असणार आहे कम्पॅरेटिव्हली, कारण तिथं रेन वॉटरचं स्ट्रॉम सिवेज नसणार आहे. स्ट्रॉम सिवेज सुद्धा एक टाईप ऑफ सिवेज आहे. तर खाली दिसत असेल तुम्हाला. सिवेजमध्ये 3 टाईपचे क्लासिफिकेशन आहेत. एक आहे डोमेस्टिक, एक आहे इंडस्ट्रियल, एक आहे स्ट्रॉम वॉटर. स्ट्रॉम वॉटर म्हणजे जी काय रेन झाल्यानंतर जी काय रन ऑफ फॉर्म होतो. रन ऑफ सिव्हिल इंजिनिअर म्हणजे रन ऑफ आपल्याला माहितीच असेल रन ऑफ काय असतं ते. नंतर आहे गार्बेज म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट, जी काही किचन मधलं सॉलिड वेस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल पील्स ऑफ फ्रुट्स,
काही खराब झालेले फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, हे सगळं. पुढचं आहे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेस्ट वॉटर. तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेस्ट वॉटर काय काय? पहिला पॉईंट तर आहे सीवेज कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 99.9% ऑफ वॉटर अँड लेस देन 0.1% ऑफ सॉलिड्स. सिवेजमध्ये 99.9% वॉटर असतो आणि लेस देन 0.1% सॉलिड असतो. याचं कारण काय? जी काय आपण वॉश करणार आहे ती सगळं वॉटरच्या फॉर्ममध्येच जाणार आहे. फक्त जी थोडंफार वेस्ट असणार आहे ते आणि आपलं WC मधलं जे काय वेस्ट आहे तेवढंच वेस्ट सिवेजमध्ये जातो. पुढचं आहे टोटल सॉलिड्स, डिझॉल्व सॉलिड्स आणि सस्पेंडेड सॉलिड्स. तर आता टोटल सॉलिड्स, सस्पेंडेड आणि डिझॉल्व सॉलिड्स हे तुम्हाला वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये डिटेलमध्ये किंवा जेवढं एक्झामला लागणार आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे. तर ह्याच्यामध्ये तेवढं काय एक्झाम्पल एक्सप्लेन करण्याची गरज नाही. तर इथं मी S1 ला टोटल अमाऊंट ऑफ सॉलिड्सने रिप्रेझेंट केलेलं आहे. S2 ला नॉन फिल्टरेबल सॉलिड्स. नॉन फिल्टरेबल सॉलिड्स म्हणजे आपल्याला एक फिल्टर पेपर येतो, काही स्पेसिफिकेशन आहे त्या फिल्टर पेपरचा. त्या फिल्टरमध्ये आपण जेव्हा सिवेज सॅम्पल पास करतो तर त्याच्यावर जी काही रिटेन होतं, कारण त्याला 5 to 6 hours लागतात ती वॉटरला त्या फिल्टर पेपरमधून पास होण्यासाठी. ती खूप फाईन फिल्टर पेपर असते. त्यावरची जी काही सॉलिड्स राहिलेले आहेत त्याला आपण नॉन फिल्टरेबल सॉलिड्स म्हणतो. आणि S3 जे आहे ते डिझॉल्व्ड प्लस कोलायडल सॉलिड. डिझॉल्व्ड म्हणजे जी सिवेजमध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे. कोलायडल म्हणजे जी व्हेरी स्मॉल पार्टिकल्स आहेत त्याला आपण कोलायडल म्हणतो. ह्या दोन्हीला मिळून आपण सस्पेंडेड सॉलिड्समध्ये कॅटेगराईज करू शकतो. तर S3 काढण्यासाठी S1 - S2 केल्यानंतर आपल्याला S3 भेटून जातो. म्हणजे डिझॉल्व्ड अँड कोलायडल सॉलिड्स काढण्यासाठी आपल्याला टोटल अमाऊंट ऑफ सॉलिड्स मधून नॉन फिल्टरेबल सॉलिड्स आपल्याला मायनस करावं लागतं. आपल्याला टोटल अमाऊंट ऑफ सॉलिड्स काढता येते आणि नॉन फिल्टरेबल सॉलिड्स काढण्यासाठी आपल्याला ती एक स्क्रीन म्हणजे ती फिल्टर पेपर घ्यावं लागतं. त्याच्यामधून वॉटरला पास केल्यानंतर आपल्याला नॉन फिल्टरेबल सॉलिड्स भेटतो. मग त्याच्यानंतर आपल्याला S2 भेटल्यानंतर डायरेक्टली आपण S3 काढू शकतो. सस्पेंडेड सॉलिड्समध्ये सुद्धा दोन टाईप येतात. एक आहे वोलटाईल सॉलिड्स आणि एक आहे नॉन वोलटाईल सॉलिड्स. तर वोलटाईल सॉलिड्स काढण्यासाठी आपल्याला मफेल फर्नेसमध्ये सॅम्पलला 550 डिग्री टू 600 डिग्री सेल्सिअसमध्ये 15 to 20 मिनिट्स ठेवावा लागतो. तर जी काही सॉलिड्स त्या टेम्परेचरला रेझिस्ट करतात तेवढे सॉलिड्सला आपण वोलटाईल सॉलिड्स म्हणतो आणि त्याला आपण मायनस केल्यानंतर आपल्याला नॉन वोलटाईल सॉलिड्स भेटतो. तर S5 काढण्यासाठी काय, नॉन फिल्टरेबल सॉलिड्स आणि नॉन फिल्टरेबल सॉलिड्सचे दोन टाईप असतात, हे वोलटाईल आणि नॉन वोलटाईल. कारण नॉन फिल्टरेबल सॉलिड्सचे फर्दर क्लासिफिकेशन आहेत. मग वोलटाईल सॉलिड्स जे आहेत ते आपण मफल फर्नेस थ्रू काढू शकतो आणि नॉन फिल्टरेबल सॉलिड्स तर आपण इथं काढलेलंच आहे त्या फिल्टर पेपरवरून. तर नॉन वोलटाईल सॉलिड्स काढण्यासाठी आपल्याला S2 - S4 काढावं लागतं. आणि सेटलेबल सॉलिड्स काढण्यासाठी आपल्याला इमॉफ कॉनची यूज करावं लागतं. इमॉफ कॉनमध्ये आपण एक कोन शेप्ड कोन असते, त्याच्यामध्ये आपण काही वॉटर फिक्स करून ते काही टाइमसाठी त्याला आपण स्टीलमध्ये ठेवल्यानंतर काही पार्टिकल्स जी आहे ती त्याच्यामध्ये सेटल होतो. ती किती MM सेटल होतो त्याला आपण सेटलेबल सॉलिड्समध्ये मेजर करतो. नेक्स्ट आहे केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर. ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स नाहीत जसे की वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये होता. याच्यामध्ये फक्त 2-3 इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत फिजिकलमध्ये. तर केमिकलमध्ये तर मेन आहेत थोडेफार डिझॉल्व्ड ऑक्सिजन, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड एक्सेट्रा आहेत. तर ते आपण एक एक करून. तर पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे डिझॉल्व्ड ऑक्सिजन. डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणजे काय, आपलं जे काही वॉटर आहे त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज ऑफ अमाऊंटमध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ड असतो. कारण विदाउट त्याचे केमिकल कंपोनेंटमध्ये काय H2O. तर H2O म्हणजे काही कंपोनेंट मिळूनच ऑक्सिजन तयार झालेला असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं क्वांटिटी आपल्याला मिनिमम ठेवावं लागतो, नाहीतर ती वॉटर जी आहे ती अनफिट फॉर यूज असतो. तर डिझॉल्व्ड ऑक्सिजन काढण्यासाठी आपल्याकडे व्रिंकलर्स मेथड आहे. ह्याच्यामध्ये 300 ml चा BOD बॉटल असतो. त्याच्यामध्ये आपण पूर्ण टेस्ट प्रोसिजर तुम्ही डिप्लोमाला किंवा इंजिनिअरिंगला केलंच असेल तर ती मी तेवढं काही एक्सप्लेन करणार नाही. कारण त्याच्यामध्ये आपण टायट्रेशन मेथड 3 आहे, त्यामध्ये 2 इंडिकेटर वापरतो. ते सगळं वापरून आपल्याला DO काढण्याचं प्रोसिजर सगळ्याला माहीत असेल असं मी होप करेल. आणि मी पुढे जाईल आता, कारण DO प्रोसिजर जी आहे ती तेवढं काही म्हणजे इम्पॉर्टंट आहे, पण एक आता सध्याच्या एक्झाम पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. तो आपण आता मेन पॉईंट डिस्कस करणार आहे. तर
पुढचा आहे मिनिमम ऑफ 4 ppm. 4 ppm म्हणजे 4 mg/L डिओ रिक्वायर्ड असतो at ऑल द टेम्परेचर फॉर सर्व्हायवल ऑफ फिशेस. फिशेसला वॉटरमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी 4 ppm एवढा डिओ वॉटरमध्ये कंपल्सरी असावाच लागतो, किती पण टेम्परेचर असू दे. पुढचं आहे डिओ डिफिशियन्सी इंडिकेट्स पोल्युशन. जर डिओ डिफिशियंट असलं म्हणजे रिक्वायर्ड डिओ पेक्षा जर डिओ कमी असलं तर त्याच्यामध्ये पोल्युशनचं इंडिकेशन देतो, त्या वॉटरमध्ये पोल्युशन झालेलं आहे असं आपण अज्युम करू शकतो. कारण जी काही केमिकल आणि बायोलॉजिकल डिमांड असणार आहे ती वॉटरमध्ये आल्या आल्या ती फक्त पहिल्यांदा ऑक्सिजनलाच ते कन्झ्युम करतात. तो ऑक्सिजनला कन्झ्युम केल्यामुळे ऑक्सिजनचं जी लेवल आहे ती कमी होतो, त्यामुळं आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये पोल्युशन आहे अजून. कारण ते डिओ जर रिकवर झालेलं असतं तर पोल्युशन होऊन ते वॉटर रिकवर झालेलं असतं, पण अजून डिओ डिफिशियंट आहे म्हणजे वॉटर पोल्युटेड आहे. आणि हीच जर केस वाईस वर्सा झाला म्हणजे हाय डिओ जर झाला तर जास्त डिओ असल्यामुळे ऑक्सिजन आहे, तर जी काय आपण पाईप आहे आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये किंवा जी काय सिवेज सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण स्टील पाईप वापरलेला असतं, तर ते स्टील पाईप करोजनला फॉर्म होऊ शकतो. म्हणजे स्टील करोजनला लीड करू शकतो. कास्ट आयर्न पाईप असू दे, कसं पण पाईप असू दे, त्याच्यावर करोजन होऊ शकतो. डिओची जी रिलेशनशिप आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असणार आहे. आणि काही 3 टेम्परेचरला मी इम्पॉर्टंट किती डिओ असायला पाहिजे हे दिलेलं आहे मी. नॉर्मल डिओ तर 20°C 9.17 mg/L असलं पाहिजे. 15°C 10 mg/L असलं पाहिजे आणि 0°C सुद्धा 14.2 mg/L असलं पाहिजे. म्हणजे जेवढं टेम्परेचर खाली जाईल तेवढा आपलं डिओ वाढत असणार आहे, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं त्यांचं रिलेशनशिप आहे. पुढचं आहे केमिकल ऑक्सिजन डिमांड. ऑल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक डिमांड आहे ती केमिकल ऑक्सिजन डिमांडमध्ये येतो. थेरॉटिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे ऑल ऑर्गॅनिक डिमांड जी आहे ती केमिकल ऑक्सिजन डिमांडमध्ये आहे. आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे BOD ही खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर ऑल बायोलॉजिकल डिग्रेडेबल डिमांड म्हणजे जी काय बायोलॉजिकल डिमांड आहे वॉटरमध्ये, जी काय मायक्रो ऑर्गॅनिझम येतात त्यांना ऑक्सिडाइज होण्यासाठी जी काय ऑक्सिजनचं डिमांड आहे ते आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणतो. तर ह्याचा एक मेन इम्पॉर्टंट रिलेशनशिप आहे की TOD इज ग्रेटर दॅन COD अँड COD इज ग्रेटर दॅन BOD अँड BOD इज ग्रेटर दॅन टोटल ऑर्गॅनिक कार्बन. टोटल ऑर्गॅनिक कार्बन काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी, फक्त आपल्याला हे रिलेशन लक्षात ठेवण्यासाठी ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. BOD कशापेक्षा जास्त असणार आहे टोटल ऑर्गॅनिक कार्बनपेक्षा, कारण ऑर्गॅनिकमध्ये फक्त कार्बनला आपण इन्क्लूड केलेला असतो आणि BOD मध्ये सगळं बायोलॉजिकल डिग्रेडेबलला आपण इन्क्लूड केलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा आहे COD, कारण COD मध्ये जी BOD आहे ती ऑलरेडी इन्क्लुडेड आहे, कारण ऑर्गॅनिक प्लस इनऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक मध्ये बायोडिग्रेडेबल बी आहे आणि नॉन बायोडिग्रेडेबल बी आहे. सो COD मध्ये BOD इन्क्लुडेड असतो, म्हणून COD पेक्षा BOD जी आहे ती जास्त येणार आहे. म्हणजे इन्क्लुडेड नसतो पण COD पेक्षा ऑलरेडी आपण फक्त त्याच्या मेजरच फक्त तेवढं केलेलं आहे, ती सोडून सुद्धा अजून जी काही कंपोनेंट आहेत म्हणजे टेक्निकली BOD पेक्षा COD जास्तच असणार आहे. त्यानंतर THOD म्हणजे ऑल ऑर्गॅनिक डिमांड. इथे थोडंफार कन्फ्युजिंगचा पॉईंट आहे की COD सगळ्यात जास्त मोठं असलं पाहिजे, कारण ऑल ऑर्गॅनिक डिमांड फक्त थेरोटिकल आहे, याच्यामध्ये ऑर्गॅनिक प्लस इनऑर्गॅनिक बी आहे. बेसिकली इनऑर्गॅनिकला आपण स्क्रीनिंग करून रिमूव्ह करून टाकू शकतो, त्यासाठी THOD जे आहे रिलेशनशिप याचं मोठं असणार आहे. BOD मध्ये एक इम्पॉर्टंट ग्राफ आहे टाइम वर्सेस BODचा. तर आपण 5 to 5 डेजलाच कारण का बरं घेतो BODचं टेम्परेचर, BOD ॲट 5 days at 20°C का घेतो, त्यासाठी हे एक्सप्लेनेशन आहे. 5 डेजमध्ये काय आहे ती कार्बोनेशियस BODला आपल्याला मेजर करतो, म्हणजे जेवढं कार्बन आपण यूज केलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला BOD भेटतो. आणि 5 डेजच्या नंतर त्याचा सेकंड स्टेज चालू होतो, नायट्रोजनियस BOD स्टेज आहे ते, त्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजनियस BOD सुद्धा इन्क्लूड होतो. मग पण आपल्याला कार्बोनेशियस BOD मेन आहे, कारण नायट्रोजन तर आपल्या ॲटमॉस्फेरिक मध्ये बल्कमध्ये अवेलेबल आहे, त्यासाठी तेवढं काही इम्पॉर्टंट नाही. आपल्याला मेन कार्बनला बायोडिग्रेड करायचं असतं, त्यासाठी कार्बोनेशियस BOD इम्पॉर्टंट आहे. पुढचं आहे ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन. याच्यामध्ये LO आणि T त्यांचं हे दिलेलं आहे. T म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर ॲट टाइम T लेफ्ट. तर हे काही इम्पॉर्टंट रिलेशनशिप आहे, ह्याच्यावर डायरेक्टली प्रॉब्लेम्स येऊ शकतो, पण इथं LO -10⁻⁻ हे सगळं इन्क्लुडेड असल्यामुळे हे थोडं खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम बनतो, जी की
म्हाडा लेवलसाठी विचारणे अशक्य आहे, पण हे रिलेशनशिप आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विचारायला काही बी विचारू शकतात, म्हणून हे तुम्हाला विचारलेलं आहे. ह्याच्यावरती मी तुम्हाला प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेशनमध्ये घेईलच. इथं अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, बीओडी अल्टिमेट जी आहे ती इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर असणार आहे. हे एक कन्फ्युजिंग पॉईंट आहे की डीओ जी आहे ती टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण बीओडीला ती इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर असणार आहे. आणि बीओडी 5 टू बीओडी अल्टिमेटचा रेशो 0.68 असणार आहे. म्हणजे बीओडी 5 ला जे आहे ते आपल्याला 67% ऑफ अल्टिमेट बीओडीला इंडिकेट करतो. म्हणजे आता अल्टिमेट बीओडी जर 100 असला तर 5th डे बीओडी आपल्याला 68 येतो. आणि बीओडी 5 30 डिग्री मध्ये आणि बीओडी 5 20 डिग्री मध्ये, तर 30 डिग्री मध्येच बीओडी 5 जास्त येणार आहे. इथं टेम्परेचर आणि किती दिवसानंतर आपल्याला बीओडी भेटतो ते इथं दिलेलं आहे. 27 डिग्रीला 3.63, 30 डिग्रीला 3.16 डेज आहेत ते, 32 डिग्रीला 2.88, 35 डिग्रीला 2.51 आणि 20 डिग्रीला 5 डेज. म्हणजे जी 68% प्रपोर्शन आहे, जर 28 डिग्री सेल्सिअस असलं तर 3.63 डेज आपल्याला तुम्हाला डीओचं जर प्रोसिजर माहीत असलं, बीओडीचं जर प्रोसिजर माहीत असलं की आपण बीओडी कसं काढतो, जे आपण प्रॅक्टिकल्स वगैरे केलं असेल तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल. कारण बीओडी करण्यासाठी आपण त्याला मफेल फर्नेसमध्ये किंवा ओव्हनमध्ये आपल्याला काही दिवसासाठी ठेवावा लागतो. तर ते किती दिवस ठेवतो आपण ते डेज आपण इथं स्पेसिफिकली दिलेलं आहे. तर 27 डिग्री सेल्सिअस जर आपण त्या ओव्हन ड्राय किंवा मफल फर्नेस, जी काही हिटिंग फर्नेस किंवा जी काही टेम्परेचर कंट्रोलर आहे त्यामध्ये आपण जर मेंटेन केला तर 3.63 डेजला आपण बीओडी 5 आपल्याला भेटतो. म्हणजे 68% ऑफ अल्टिमेट बीओडी भेटतो. 30 डिग्री जर असलं तर 3.16ला 68% ऑफ अल्टिमेट बीओडी भेटतो. 32 डिग्री असेल 2.88. म्हणून आपण स्टँडर्ड 20 डिग्री सेल्सिअस 5 डेज घेतलेला आहे. कारण हे सगळं राऊंड ऑफ इश्यू येतो, त्यासाठी आपण हे घेतलेलं आहे. पुढचं काही रिलेशनशिप आहेत. बीओडी टू सीओडी जर 0 असलं तर वेस्ट वॉटर इज टॉक्सिक. बीओडी टू सीओडी रेशो जर 0 असलं तर वेस्ट वॉटर ही टॉक्सिक असणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बीओडी टू सीओडी लेस देन 0.2 असला तर अक्युमुलेशन ऑफ सीड इज नेसेसरी. तर अक्युमुलेशन ऑफ सीड आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो. बीओडी टू सीओडी जर ग्रेटर देन 0.63 असलं तर वेस्ट वॉटर जी आहे ती बायोडिग्रेडेबल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण ऑक्सिजनला जास्त प्रोव्हाइड करून ते वॉटरला आपण रियूज करू शकतो. बीओडी इज इक्वल टू सीओडी इज इक्वल टू जर 0 असलं तर वेस्ट वॉटर इज डिव्हॉइड ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं ऑर्गॅनिक मॅटर नाही आहे. बीओडी काढण्यासाठी किंवा डीओ काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, बीओडीचा आहे डीओ इनिशियल मायनस डीओ फायनल इंटू डायल्युशन फॅक्टर. डायल्युशन फॅक्टर काढण्यासाठी व्हीएस आहे आपल्याकडे. व्हीएस म्हणजे वेस्ट ऑफ सॅम्पल, व्हीडब्ल्यू म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल आणि व्हीडब्ल्यू म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर. समजा आपण 100 ml घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेस्ट वॉटर सॅम्पल आपलं 3% आहे. तर इथं 3 + 100/3 केल्यानंतर इथं 100/3 असं काहीतरी तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आपल्याला जर डायरेक्टली 3% ऑफ डायल्युशन म्हणून दिलेलं असेल तर 100/6 आपल्याला डायल्युशन फॅक्टर घ्यावा लागतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ते आहे डीओ मिक्स. डीओ आपण मिक्स कसं करतो. आता आपल्याला 2 डीओ दिलेला आहे, एक 5 डेजचं दिलेलं आहे आणि एक 7 डेजचं किंवा वेगळं वॉटरचं वेगळं डीओ दिलेलं आहे. तर ह्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल इंटू डीओ ऑफ 5. म्हणजे 5th डेचा डीओ घ्यायचा आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर इंटू त्याचं डीओ घ्यायचा 5th डेला, आणि दोन्ही व्हॉल्यूम आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आणि त्यांना डिवाइड केल्यानंतर आपल्याला डीओ मिक्स भेटून जातो. पुढचं काही डिस्पोजल करण्यासाठी कंडिशन्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं. डायरेक्टली MCQ फॉर्म होऊ शकतो की अंडरग्राउंड सिवर पाईपलाईनमध्ये आपल्याला बीओडी जर डिस्चार्ज करायचं असलं तर किती परमिटेड लिमिट किती आहे. तर परमिटेड लिमिट 500 mg/लिटर आहे. ग्रेटर दॅन 500 mg/लिटरला आपण अंडरग्राउंड सिवर पाईपलाईनमध्ये सोडू शकत नाही. इनलँड्समध्ये सुद्धा आपण अबोव 500 mg/लिटर सोडू शकत नाही. सी मध्ये जर आपल्याला डिस्पोजल करायचं असेल तर 100 mg/लिटर पेक्षा कमी असलं पाहिजे, आणि रिव्हरमध्ये जर डिस्पोज करायचं असलं तर 20 mg/लिटर पेक्षा कमी असलं पाहिजे. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. पुढे सिवेज सिस्टममध्ये 2-3 स्लाइड्स अवेलेबल आहेत माझ्याकडे, तेवढ्यामध्ये कव्हर होऊ शकतं ते. पुढच्या लेक्चरमध्ये आपलं जी काही
राहिलेले पार्ट आहे ते आपण कव्हर करूया. ट्रीटमेंट ऑफ सिवेज सुद्धा पुढच्या लेक्चरमध्ये संपवण्याचा ट्राय करूया. आणि डिस्पोजल ऑफ सिवेज ट्रीटमेंट तर खूप छोटा पॉईंट आहे. तर हे तिन्ही पॉईंट मी उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करून आपलं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग संपवणार आहे. आणि सॅटर्डेपासून आपला प्रॅक्टिस सेशन येईल. 15 to 20 क्वेश्चन असणार आहे, कारण मी दुसऱ्या याच्यामध्ये बिझी आहे सध्याला. सो हे आपलं शेड्यूल असणार आहे अप टू म्हाडा. अप टू 25ला मी हॉल तिकीट जेव्हा येईल तेव्हा एक अपडेटचा व्हिडिओ बनवेल. आणि जॉब रिलेटेड जे काय तुम्ही क्वेश्चन विचारतात की अजून कुठले जॉब्स आहेत त्या रिलेटेड सुद्धा चॅनलवरती काम चालू आहे. सो जॉब अपडेटचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला काही दिवसात चॅनलवर बघायला भेटेल. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असलं तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सला सांगा की तुम्ही हे कंटेंट रेफर करू शकता एक्झामसाठी. थँक्यू.